ॲसिडिटीच्या औषधीबद्दल तर ऐकलंच असेल. तर नमस्कार मित्रांनो, मी फार्मागल, तुमची मराठी फार्मासिस्ट. आज मी आपल्याला ॲसिडिटीबद्दल माहिती देणार आहे. तर चला बघूया. ॲसिडिटी, ज्यालाच मराठीमध्ये आम्लपित्त असे म्हणतात, म्हणजे काय? आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी एक ॲसिड असतं, याला हायड्रोक्लोरिक ॲसिड असे म्हणतात. हे ॲसिड शरीरासाठी आवश्यक आहे, कारण अन्न पचवण्यासाठी मदत करतं, जंतू मारण्यासाठी मदत करतं, डायजेशन प्रोसेस सुरू करतं. पण समस्या तेव्हा होते जेव्हा ॲसिड जास्त प्रमाणात तयार होतं किंवा पोटातील ॲसिड अन्ननलिकेत येतं. आपल्या पोटाला प्रोटेक्टिव्ह लेयर असते, पण अन्ननलिकेला नसते, म्हणून ॲसिड वर आला की जळजळ होतं. यालाच ॲसिडिटी असं म्हटलं जातं. ॲसिडिटीची लक्षणे: आंबट किंवा कडू ढकर, पोट फुगणे, घशात जळजळ, जडपणा जाणवणे, ही आहेत लक्षणे. मेडिकल भाषेमध्ये आपण ॲसिडिटीला ॲसिड रिफ्लक्स, ॲसिड पेप्टिक डिसीज असे म्हणतो. मित्रांनो, जर हा त्रास वारंवार होत असेल तर त्याला GERD म्हणजेच गॅस्ट्रो इसोफिजियल रिफ्लक्स डिसीज असे म्हणतो. आपण पुढच्या भागात बघूया ॲसिडिटी का बरं होते आणि त्याची मुख्य कारणे काय आहे. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.